नमस्कार. तुम्ही पण दरवर्षी मोठे रेझोल्यूशन्स, मोठे गोल सेट करता. उद्यापासून रोज जिमला जाणार, वेट लूज करणार किंवा हेल्दी डाएट घेणार, रोज सकाळी लवकर उठणार, आता कोणालाही काही बोलणार नाही, खूप खुश राहील, खूप पैसा कमवेल, टॉक्सिक लोकांपासून लांब राहणार, उद्यापासून हे करेल, ते करेल, असा सगळा विचार जर तुम्ही करता, पण यापैकी काहीच होत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नंबर 1 वर आहे आपलं मन स्वच्छ करा. म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे, ते विसरण्याचा प्रयत्न करा. दुःख या जगात सगळ्यांना आहे. कोणाकडे दुःख नाही असं कोणीच नाहीये. पण माझ्यासोबत याने हे केलं, माझ्यासोबत 4 वर्षापूर्वी ही गोष्ट घडली होती, 5 वर्षापूर्वी हा व्यक्ती माझ्यासोबत असा वागला होता, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, मी याच्यासोबत आयुष्यात बोलणार नाही किंवा त्याचा विचार करून आपण सारखं स्वतःला टेन्शन करून घेत असतो. तर तसं न करता त्या व्यक्तीला सोडून द्या, माफ करा. म्हणजे आपण त्या व्यक्तीसोबत आधीसारखं वागायचं नाहीये, पण त्याला सोडून द्यायचंय. दुसरी गोष्ट आहे गिल्ट. गिल्टमध्ये आपल्याला असं होतं ना, की आपण एखाद्या गोष्टीमुळे आपल्यामुळे गोष्ट झाली, असं आपल्याला वाटत असतं, की माझ्यामुळे ही गोष्ट वाईट झाली, माझ्यामुळे असं झालं, माझ्यामुळे तसं झालं. पण असा काही विचार न करता त्या सगळ्या गोष्टी पण सोडून द्यायला हव्यात. कारण तुमच्या माझ्यामुळे काही होत नाही. जे व्हायचं ते होऊनच राहतं. नंबर 2 तर ह्या लहान सगळ्या गोल गोष्टी सेट तुम्ही करा. सोडून आपण द्या, न्यू इयर तरच आलं, तुम्ही खुश की राहाल. रेझोल्यूशनची पार यादीच करतो आणि दरवर्षीप्रमाणे ते सुद्धा फेल जातं. मग काय? तर 3-4 छोट्या अचिव्हेबल गोल्स लिहून ठेवा, की जे आपल्याला इझिली वर्षभरात करता येतील. मोठे-मोठे याचं बघून याने जिम लावली म्हणून मी पण जिम लावणार किंवा अमका काहीतरी मोठं करायचा बिझनेस टाकायचा म्हणतोय म्हणून आपण पण त्यातच उडी मारणार, असं न करता तुम्ही एक छोटे-छोटे रेझोल्यूशन्स लिहा, जेणेकरून तुमचे ते अचीव्ह होऊ शकतील. नंबर 3 वर आहे स्वतःसाठी वेळ काढा. आपण आई, पत्नी, कामगार, सून सगळं असतो. पण त्याहूनही महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? आपण स्वतः. आपण स्वतःची काळजी करणं खूप प्रायोरिटी ठेवणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी ठेवला पाहिजे, शेवटी नाही. तर स्वतःचा मी टाईम हा तुम्ही नक्कीच काढा. चौथ्या क्रमांकावर आहे मनापासून सुरुवात करा. कालची चिंता सोडा. रोज नव्याने उठा. रोज नव्याने सुरुवात करा. पण जर मनापासून तुमची इच्छाच नाही, तर त्या कितीही प्रयत्न केल्या, तरी ती गोष्ट होणार नाही. ती गोष्ट साध्य होऊच शकत नाही. उगाचच कोणाचा तरी व्हिडिओ पाहून मोटिव्हेट झालं आणि उगाचच ते टेम्पररी मोटिव्हेशन आलं आणि ते बघून आपण जर काही केलं, तर ते शेवटपर्यंत टिकू शकत कोणीतरी नाही. ते आपल्याला म्हटलं, क्षणिक की या असतं. गोष्टीमध्ये स्कोप आहे किंवा कोणीतरी आपल्याला म्हटलं, की तुला हा व्यवसाय केला पाहिजे किंवा कोणीतरी आपल्याला म्हटलं, की तुला ही नोकरी केली पाहिजे किंवा तुला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि आपण त्यांच्या बहकाव्यामध्ये काहीच करत नाही. त्यांचं ऐकतो सगळं पण काहीच करत नाही. त्यामुळे जर इच्छाशक्ती नसेल, तर कुठलीच गोष्ट सुरू करूच नका. जर प्रचंड इच्छाशक्ती आहे तरच सुरू करा. लक्षात ठेवा, परफेक्ट नाही, हॉनेस्ट स्टार्ट महत्त्वाचा आहे. 2026 म्हणजे न्यू इयर नाही, तर न्यू यूची सुरुवात आहे. तुम्ही तयार आहात का माझ्यासोबत न्यू यूची सुरुवात करायला? जर तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी सोनेश्वरी. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला म्हणून मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.